मराठवाड्यामधील भाजपा आमदारांची सागर बंगल्यावर बैठक संपन्न. फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये मराठा आरक्षण, प्रलंबित विकास कामांवर चर्चा, विधानसभेमध्ये माहिती म्हणून तयारीला लागण्याचे आदेश. मराठा ठोक मोर्चाचा आज मुंबईमध्ये आंदोलन. फडणवीसांच्या निवासस्थानापासून पवारांच्या निवासस्थानापर्यंत मोर्चा निघणार. सकाळी 10 वाजता सागर बंगला ते सिल्वर ओक मार्गावर मोर्चा निघणार. महाराष्ट्रामध्ये सर्व गोष्टी मुबलक प्रमाणात, आरक्षणाची गरज नाही. बाहेरून येणाऱ्या लोकांवर राज्यातला सर्वाधिक पैसा खर्च होतोय, राज ठाकरेंचं विधान. राज ठाकरे सत्तेतच लक्ष हटवण्यासाठी अशी वक्तव्य. सागर बंगल्यावरील मित्र राज ठाकरेंना भडकवतो, चिल्लर म्हणून सोडून द्या. राज ठाकरेंच्या आरक्षणावरील वक्तव्यानंतर जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन. धाराशिवमध्ये राज ठाकरे आणि मराठा आंदोलकांमध्ये चर्चा. राज ठाकरेंकडून मराठा आंदोलकांना जरांगेंना भेटण्याचं आश्वासन. 2 दिवसांमध्ये राज ठाकरे भूमिका स्पष्ट करणार. संजय राऊतांवर योग्य वेळी बोलेन आणि मी जेव्हा बोलेन तेव्हा काही गोष्टी त्यांच्या पक्क्या लक्षात राहतील, राज ठाकरेंचा इशारा. ओबीसीने हक्कासाठी लढलं पाहिजे याची जाणीव जरांगेंनी करून दिली. जरांगेंचा फोटो घरामध्ये लावा, निवडणुकांपर्यंत त्यावर एक हार चढवा. ओबीसी आरक्षण बचाव यात्रेदरम्यान प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य. मनोज जरांगे निवडणूक लढले नाही तर ते शरद पवारांचेच आहेत हे पक्क होईल. प्रकाश आंबेडकरांचा मनोज जरांगेंवर निशाणा. जरांगेने आरक्षणाबाबत फडणवीसांना जाब विचारला, तसा पवार ठाकरे पटोलेंना का नाही विचारला. जरांगे तुतारीचा माणूस म्हणून भाजपवर टीका करतो, नितेश राणेंचा निशाणा. राणेंनी तुतारी घ्यावी आणि फुकत बसावं. फडणवीसांनी माझ्या विरोधात टोळी तयार केली आहे, मात्र मी त्यांना एकटा पुरून उरेन. जरांगे पाटलांचा राणेंसह फडणवीसांना इशारा. तर मनोज जरांगेने विचार करून बोलावं. नारायण राणे आणि फडणवीसांबद्दल जीभ वळवळली तर जीभ ठेवायची की नाही ते ठरवू, नितेश राणेंचं प्रत्युत्तर. मनसेकडून विधानसभा निवडणुकीसाठी 3 उमेदवारांच्या नावांची घोषणा. वरळीमधून संदीप देशपांडे, शिवडीमधून बाळा नांदगावकर तर पंढरपूरमधून दिलीप धोत्रेंना तिकीट. भाजपला पाठिंबा लोकसभेपुरता होता, विधानसभेचं बोललो नव्हतो. युतीबाबत राज ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट. तर विधानसभेच्या 225 ते 250 जागा लढवणार, राज ठाकरेंची घोषणा. वाघांनी सुपारी बहादराला महाराष्ट्राच्या मातीची रग आणि धग दाखवली. महाराष्ट्राचा सातबारा कोणाच्या बापाचा नाही हे समजलं असेल. अमोल मिटकरींनी ट्विट करत पुन्हा राज ठाकरेंना डिवचलं. आरक्षण काढण्याची भाजपची हिंमत नाही. त्रयस्थांकडून प्रतिक्रिया देऊन भाजपची ट्रायल. तर बिनशर्तवाल्यांना कुठलीही विचारधारा नाही. रोहित पवारांची राज ठाकरेंवर ट्विट करत टीका. 2 आमदार असूनही विधानसभेमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर घाम फोडतो. 10-20 आमदार निवडून आले तर मुख्यमंत्र्यांचा गणपती करू, मुख्यमंत्र्यांना समुद्रामध्ये उचलून टाकू. दिव्यांगांच्या कामगारांच्या योजनांवरून बच्चू कडू आक्रमक. शिवसेना एनसीपीच्या आमदार अपात्रतेबाबत आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी. कोर्टामध्ये 7 नंबरला शिवसेना आणि त्यानंतर राष्ट्रवादीची सुनावणी होणार. दोन्ही याचिकांवर स्वतंत्र सुनावणी पार पडणार. महायुतीच्या समन्वय समितीची आज बैठक. उदय सामंतांच्या बंगल्यावर बैठकीचं आयोजन. तिन्ही पक्षाचे प्रत्येकी 2 प्रतिनिधी उपस्थित राहणार. प्रचार सभांच्या नियोजनासंदर्भात बैठकीमध्ये चर्चा होणार. उद्धव ठाकरे आजपासून 3 दिवस दिल्ली दौऱ्यावर. ठाकरे इंडिया आघाडीमधल्या नेत्यांची भेट घेणार. काम नाही झालं तरी चालेल, वजाबाकी करण्याच्या भानगडीमध्ये पडू नका. बारामतीमधल्या कार्यक्रमात अजित पवारांच्या कार्यकर्त्यांना कानपिचक्या. नागपूर जिल्हा बँक घोटाळ्याची सहकार मंत्री सुनावणी घेणार. सुनील केदार यांना सहकार मंत्र्यांची नोटीस. उद्या मुंबईमध्ये सुनावणी होणार. पुणे जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 10.25 लाख अर्ज प्राप्त. प्रशासनाकडून अर्जांची छाननी प्रक्रिया सुरू. प्राप्त झालेल्या अर्जांपैकी 78.78% अर्ज मंजूर. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामधील बहुचर्चित कोहसाडे घोटाळा प्रकरण. निर्दोष मुक्त झालेले वरिष्ठ लिपिक दिनकर इंगळेंना हायकोर्टाची अवमानना नोटीस. भरती प्रक्रियेस नवे नियम लागू करून सहभागी उमेदवारांना नियुक्तीपासून डावलता येणार नाही. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या औरंगाबाद खंडपीठाचा निर्वाळा. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी मुंबई पोलिसांकडून अतिरिक्त प्रतिज्ञापत्र दाखल. आपल्याला बेकायदा ताब्यात ठेवल्याच्या भिडेंच्या दाव्याचं उच्च न्यायालयामध्ये पोलिसांकडून खंडन. पालघर आणि कुर्ल्यामध्ये ठाकरे गटाचे पदाधिकारी नाराज. विश्वासात न घेता नव्या नियुक्त्या केल्यानं पदाधिकाऱ्यांमध्ये रोष. पालघर, बोईसर, डहाणू, वसई विरारमधील नियुक्तीवरूनही नाराजी. इंदापुरातील शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग संचालकांची खुर्चीच नेली. पुणे जिल्हा न्यायालयाच्या आदेशानंतर खुर्ची ताब्यात. पुणे सोलापूर महामार्गासाठी संपादित जमिनीचा मोबदला न मिळाल्यामुळे शेतकरी वर्ग आक्रमक. पुण्यामध्ये नदीपात्रामध्ये अनेक ठिकाणी कचरा आणि राडारोडा. यामुळेच नदीपात्र कमी झालं. सर्व अधिकाऱ्यांना टीम बनवून काम करण्याच्या मुख्यमंत्री शिंदेंच्या सूचना. मुंबई पालिकेनं गणेश मंडळांना 5 वर्षांसाठी मंडपासाठी परवानगी द्यावी. मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढांचे अधिकाऱ्यांना निर्देश. 5 वर्ष गणेश मंडळांना मंडपासाठी अटी शर्तींशिवाय. आरोग्य विमा हप्त्यांवरील जीएसटी पोटी गेल्या वर्षी केंद्राला 8,263 कोटींचा लाभ. आरोग्य विमा हप्त्यांवरील कर रद्द करण्याच्या मागणीला जोर. नितीन गडकरींचाही मागणीला पाठिंबा.
कल्याण पालिकेच्या 27 गावांमधील सफाई कर्मचाऱ्यांचे 9 ऑगस्ट रोजी काम बंद आंदोलन. पाणी कचरा प्रश्न पेटणार. कर्मचाऱ्यांना पालिकेच्या सेवेमध्ये समाविष्ट करण्यासाठी कामगार आक्रमक. दिल्लीमधील कोचिंग सेंटरच्या तळघरामध्ये विद्यार्थ्यांच्या मृत्यूची सर्वोच्च न्यायालयाकडून गंभीर दखल. विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू. न्यायालयाची टिप्पणी. केंद्र आणि दिल्ली सरकारला नोटीस. 10वी-12वी परीक्षेमध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुणे पालिकेकडून शिष्यवृत्ती मिळणार. 8 ऑगस्टपासून ते 30 सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार. पालिकेच्या समाज विकास विभागाच्या उपायुक्तांची माहिती. महारेराच्या दलालांच्या 5व्या प्रशिक्षण प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल जाहीर. 4165 उमेदवार उत्तीर्ण. मुंबई आणि पुण्यातील दोघांना 100% गुण. 11वीची पहिली विशेष प्रवेश यादी जाहीर. 65,501 विद्यार्थ्यांना पहिल्या पसंती क्रमाचे महाविद्यालय. अमेरिकेमधल्या मंदीच्या चिंतेनं भांडवली बाजारामधील सेन्सेक्स निफ्टीची तीव्र घसरण. डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया 37 पैशांनी घसरला. राज्यामध्ये पुढील 4 दिवस पावसाचा जोर कमी. किनारपट्टी, घाटमाथा, विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज. राज्यामधल्या 2997 धरणांमध्ये 916.75 टीएमसी पाणीसाठा. राज्यभरातील एकूण 34 धरणांमधून पाण्याचा मोठा विसर्ग. खडकवासला धरणातून सलग 13 दिवसांमध्ये 16.42 टीएमसी पाण्याचा विसर्ग. खडकवासला धरण साखळी क्षेत्रामध्ये पडलेल्या मुसळधार पावसानं 4ही धरण तुडुंब. पुण्याच्या खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील 4ही धरण क्षेत्रामध्ये काल जोरदार पाऊस. धरणांमधील पाणीसाठा 89%. खडकवासलामधून मुठा नदी पात्रामधील विसर्ग रात्री थांबवला. पावसानं विश्रांती घेतल्यानंतर कोयना धरणातील पाण्याचा विसर्ग कमी केला. कोयना धरणातून एकाच दिवसामध्ये 30,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग कमी केला. नदीकाठच्या गावांना दिलासा. जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ. धरणामध्ये 14.26% पाणी पातळी वाढली. जायकवाडीमध्ये 39,022 क्युसेकनं पाण्याची आवक सुरू. कल्याण डोंबिवलीमध्ये पावसाची विश्रांती. ढगाळ वातावरण असल्यानं दुपारनंतर मुसळधार पावसाची शक्यता. दमदार पावसामुळे बारवी धरणामध्ये 92% पाणीसाठा. ठाणेकरांची जलचिंता मिटली. धुळ्यामध्ये आमदार कुणाल पाटलांच्या हस्ते अक्कलपाडा धरणातून डावा उजव्या कालव्यामध्ये पाणी सोडलं. लघु प्रकल्प भरणार. विहिरी, शेतजमिनीमधील पाणी पातळी वाढण्यास मदत होणार. सोलापुरातील उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला. धरणाच्या 16 दरवाजांमधून भीमा नदी पात्रामध्ये एकूण 1,25,000 क्युसेकचा स्लिपवे विसर्ग. अमरावतीच्या परतवाड्यामधील मुक्तागिरीचं सौंदर्य फुललं. पर्यटकांची धबधब्यावर गर्दी. तर जैन बांधवांचीही मुक्तागिरी धार्मिक स्थळावर दर्शनासाठी मांदियाळी. नांदूर मध्यमेश्वर धरणातून होणारा विसर्ग 6,310 क्युसेकनं कमी झाला. सध्या मुळशी धरणातून एकूण 47,923 क्युसेक पाण्याचा विसर्ग. जळगावच्या रावेर तालुक्यामधल्या मोर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग. पाण्याच्या विसर्गामुळे मोर नदीला पूर. नागरिकांना सतर्कतेचा इशारा. गंगापूर धरणातून 1,530 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग कमी झाला. धरणातून एकूण 470 क्युसेक पाण्याचा विसर्ग. नाशिकच्या सटाण्यामधल्या केळझर धरण ओव्हरफ्लो. आरम नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू. धुळे शहरामधून वाहणाऱ्या पांझरा नदीला पूर. साखळी तालुक्यामधल्या अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. नंदुरबारमध्ये मुसळधार पावसामुळे घर कोसळलं. दुर्घटनेमध्ये कुटुंबातील 4 सदस्य जखमी. 2 गायींचा दुर्दैवी मृत्यू. संसार उपयोगी वस्तूंचंही नुकसान. तळोदा तालुक्यामधल्या लक्कडकोटमधील घटना. नंदुरबार जिल्ह्यामध्ये ई पीक नोंदणीला सुरुवात. नैसर्गिक आपत्तीमुळे भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्यांना नोंदणी करण्याचं आवाहन. संततधार पावसामुळे नंदुरबारमध्ये पिकांना फटका. पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव. मध्य रेल्वेकडून गणेशोत्सवासाठी आणखी 20 विशेष रेल्वेगाड्या धावणार. उद्यापासून आरक्षण सुरू होणार. एकूण 222 गणपती विशेष रेल्वेगाड्या प्रवाशांसाठी उपलब्ध. गणेशोत्सवासाठी पुणे ते रत्नागिरी मार्गावर 6 विशेष अतिरिक्त फेऱ्या सोडण्याचा निर्णय. रेल्वे जनसंपर्क अधिकाऱ्यांची माहिती. सागरी किनारा मार्ग प्रकल्प रखडवणाऱ्या कंत्राटदाराला 35 कोटींचा दंड. माहिती अधिकाऱ्यामधून बाब उघड. प्रकल्प केव्हा पूर्ण होणार याबाबत प्रशासनाकडून मुदत जाहीर नाही. मुंबई मंडळाच्या सोडतीची प्रतीक्षा संपणार. 2030 घरांच्या सोडतीची जाहिरात उद्या प्रसिद्ध होण्याची शक्यता. मुंबई पालिकेचा निक्षारीकरण प्रकल्पाची निविदा प्रक्रिया वादात. विशिष्ट कंत्राटदारांसाठी नियमांमध्ये बदल. प्रकल्पामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा काँग्रेसचा आरोप. सेट परीक्षेचा बहुप्रतीक्षित निकाल जाहीर. राज्यभरातून 7,273 विद्यार्थी उत्तीर्ण. शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत खासगी शाळांमधील 25% राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेला दुसऱ्यांदा मुदतवाढ. 8 ऑगस्टपर्यंत संधी. मुंबईमध्ये आशियामधील पहिली मातृ दुग्धदान बँक. 43,000 मातांच्या दुग्धदानामुळे 10,000 बालकांना नवजीवन. लोकमान्य टिळक महानगरपालिका वैद्यकीय रुग्णालयाचा मोलाचा उपक्रम. आनंदाचा शिधा प्रकरणी उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा. निविदेमधील अटींना आव्हान देणाऱ्या याचिका फेटाळल्या.
गणेशोत्सवाच्या निमित्तानं 1,07,00,000 लाभार्थ्यांना प्रत्येकी 1 किलो रवा, चणा डाळ, साखर, तेलाचं वाटप करण्यात येणार. नाशिक शहरामध्ये 18 मद्यपी वाहन चालकांविरोधात कारवाई. 1,80,000 रुपयांचा दंड वसूल. शहरामध्ये मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांविरोधात मोहीम हाती. जेएनपीटीमध्ये जुलैमध्ये विक्रमी कंटेनर हाताळणी. मागील वर्षीच्या तुलनेमध्ये 16.5% वाढ. जुलै महिन्यामध्ये 6 लाख कंटेनरची हाताळणी. पुणे महानगरपालिकेकडून शहरामध्ये खड्डे बुजवण्याचा सपाटा. 48 तासामध्ये शहरातील 800 पेक्षा अधिक खड्डे बुजवण्यात आले. कायमस्वरूपी उपायांपेक्षा महानगरपालिकेकडून खड्ड्यांची केवळ डागडुजी. पावसामुळे पुण्यामध्ये शहरभर खड्डे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शहरातील प्रमुख 30 चौकांमध्ये जड वाहनांना बंदी. 12 ऑगस्टपर्यंत आदेश लागू. पिंपरी चिंचवडमध्ये झिका आजाराचे 2 रुग्ण आढळले तर 39 जणांना डेंग्यू आजाराची लागण. वैद्यकीय विभागाकडून स्वच्छता राखण्याचं आवाहन. धुळ्याच्या शिरपूरमध्ये शिंदे गटाचे संपर्क प्रमुख चंद्रकांत रोगोमुशींच्या उपस्थितीमध्ये हजारो युवकांचा पक्षप्रवेश. जिल्हा प्रमुख सतीश महालेंच्या नेतृत्वात हजारो युवक शिंदे गटात. जळगाव ग्रामीण मतदारसंघातील शेकडो तरुणांचा शिंदे गटामध्ये प्रवेश. मंत्री गुलाबराव पाटलांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश संपन्न. आम आदमी पक्ष विधानसभेच्या 288 जागा संपूर्ण ताकदीने लढवणार. पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष नविंदर अहलुवाल यांची माहिती. पुरंदर उपसा योजनेच्या नियोजित बैठकीला अधिकारी गैरहजर. आमदार संजय जगतापांचा कार्यालयामध्ये ठिय्या. अधिकाऱ्यांच्या गलथान कारभाराचा शेतकरी वर्गातही. जळगावमध्ये मध्यवर्ती ग्रंथालयाच्या रेकॉर्डिंग स्टुडिओला उद्घाटनापूर्वीच गळती. कोट्यवधी खर्चून बांधलेल्या स्टुडिओला गळती लागल्यानं नाराजी. प्राचीन शिवमंदिरामध्ये येणाऱ्या भाविकांचं खड्ड्यांनी स्वागत. खासदार श्रीकांत शिंदेंच्या ड्रीम प्रोजेक्टला पालिकेकडून सुरुंग. पालघरमधील डहाणू तलवाडा विक्रमगड मार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य. कोट्यवधींचा खर्च करूनही रस्त्याची दयनीय अवस्था. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामावर सवाल उपस्थित. नाशिकमध्ये खड्ड्यामध्ये पडून 2 शाळकरी मुलांचा मृत्यू. बांधकाम व्यावसायिकांना खोदलेल्या खड्ड्यामध्ये पडून 2 मुलांचा मृत्यू. श्रमिक नगर कडेपठार चौकामधली घटना. जुलै महिन्यामध्ये जीएसटी संकलन 1.82 लाख कोटींवर. केंद्र सरकारकडून आकडेवारी जाहीर. गेल्या जुलैच्या तुलनेमध्ये 10% वाढ. देशांतर्गत महसूलमध्ये 9% वाढ. सोन्याचे दर 1200 रुपयांनी घसरले. जगभरातील घडामोडींचा परिणाम. तर चांदीच्या दरामध्ये 3,693 रुपयांची घट. इन्फोसिसला बजावलेली नोटीस मागे. इन्फोसिसवर 32,403 कोटींचा कर चुकवल्याचा आरोप. जीएसटी अधिकाऱ्यांकडून बजावलेली नोटीस मागे. पश्चिम आशियामधील तणावामध्ये वाढ. गाझामध्ये हल्ल्यामध्ये 18 जणांचा मृत्यू. हेजबोलाच्या इस्रायलमधील हल्ल्यानंतर लेबनॉनवर लक्ष. केरळच्या वायनाड भूस्खलनातील मृतांची संख्या 387 वर. 172 जणांची ओळख पटली. 180 लोक अजूनही बेपत्ता. आजपासून शाळा सुरू. गुजरातच्या नवसारी जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस. अंबिका नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. जिल्ह्यातील अनेक सखल भागामध्ये पूरसदृश्य परिस्थिती. दिल्लीच्या कोचिंग सेंटरच्या तळघरामध्ये पुरामुळे नागरी सेवा परीक्षांची तयारी करणाऱ्या 3घांच्या मृत्यूची सर्वोच्च न्यायालयानं घेतली दखल. दिल्ली सरकारला बजावली नोटीस. जुन्या राजेंद्र नगरमध्ये घडला प्रकार. बीआरएस नेत्या के कविता यांची दिल्ली अबकारी धोरण प्रकरणातील जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली. 7 ऑगस्टला होणार पुढची सुनावणी. राऊज एव्हेन्यू कोर्टानं आज झालेल्या सुनावणीमध्ये दरम्यान निर्णय. पॅरिस ऑलिम्पिक महासंग्रामामध्ये बीडचा अविनाश साबळे अंतिम फेरीमध्ये. 3000 मीटर स्टिपलचेस शर्यतीमध्ये 5वं स्थान पटकावून अविनाशची अंतिम फेरीमध्ये धडक. बुधवारी अंतिम फेरीचा थरार रंगणार. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी 2 कांस्य पदकं जिंकणाऱ्या मनू भाकरवर मोठी जबाबदारी. ऑलिम्पिकच्या समारोप समारंभामध्ये मनू भाकर ध्वजवाहक असणार.